या मठाचे पूर्व पीठाधीश्वर जे होऊन गेलेले आहेत त्यांची संख्या फार मोठी आहे. आम्हाला यापूर्वी लाभलेला जो इतिहास होता अठ्ठेचाळीस लोकांचा होता. स्वामीजी महाराज 48वे मठाधिपती होते. आत्ता ब्रिटिशांच्या पूर्वीच्या काही रेकॉर्ड, राजे महाराजांच्याही काळापूर्वीचे काही जुन्या दाखला पुरातत्व विभागातून परवा काढलं तर महाराजांच्या गुरूंचे गुरु, महाराजांचे गुरु होते विरूपाक्ष काडेश्वर स्वामीजी. विरूपाक्ष काडेश्वर स्वामीजींचे गुरु होते मुपिन काडेश्वर स्वामीजी नावानेच होते. त्यांचा नंबर 63वा आहे. मग विरूपाक्ष काडेश्वर स्वामीजी, काडसिद्धेश्वर स्वामीजी हे 64वे झाले. विरूपाक्ष काडेश्वर स्वामीजींचा नंबर जर 64वा झाला तर स्वामी महाराजांचा नंबर पुन्हा 65 झाले. म्हणजे 48वा जो होता तो आता 65वा झाला. याच्यावर विचार करा की किती जुना असेल. म्हणजे रेकॉर्ड आहे, मोडीमध्ये आहे. आता अनुवाद करायला दिले ती. आता त्याचा नवीन इतिहास लिहिला जाणार. त्यांच्यात काही नावं सुद्धा आहेत. या ना या. आपले पुण्या विभागाचे आयुक्त फुलकुंडवार साहेब अचानक आज आमच्या इथे कोल्हापुरात हायकोर्टाची उद्घाटन होणार आहे खंडपीठाचं आज. त्यानिमित्ताने पुरा महाराष्ट्र सरकार कोल्हापुरात आज उतरलेले आहे. आणि या विभागाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, कोल्हापूर ही पुणा रिजनमध्ये येतो. मग पुण्या म्हटले की ज्यांच्यावर पुरा सरकारची व्यवस्थेची जबाबदारी सर्व पाहुण्यांची, मग मुख्यमंत्री सहित CJI सहित हायकोर्ट्स असतील, पुरा मंत्रिमंडळ मला वाटते आज कोल्हापुरात आहे. या सर्वांची व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे आदरणीय मुलकुंदवार साहेब आज इथे आलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हृदयपूर्वक असं स्वागत करतो. आणि त्यांच्या जो आजचा कार्य आहे त्या कार्याकरता आपण सर्वजण शुभचिंतूया. आणि आपल्या सर्वांच्या वतीने साहेब पहिल्यांदाच आलेले आहेत मठावर. हे जुने तहसीलदार आहेत आमचे. हो. आता मोठे झाले. मी 3-3.5 वर्षापूर्वी कुटुंबासह आलो होतो. आम्ही हो दिवसभर थांबलो होतो संपूर्ण अच्छा सगळा परिसर. जी जी जी. साखर ऐकत होतो त्यावेळेस. साखर ऐकत होता. हा बरोबर. छान. हो या.
कुठे होतो आपण? हा, आता स्वामीजी महाराजांचा नंबर आता 65वा होतो. तर इतिहास बदलत असतो कधी कधी. केव्हा बदलतो? पुरावे जेव्हा नवीन नवीन सापडत जातात तेव्हा इतिहास बदलत जातो. ही एकच शक्यता असते इतिहास बदलण्याची. जेव्हा नवीन पुरावे समोर येतात तेव्हा जुना इतिहास बदलतो. हे आजपर्यंतची रिवाज आहे जगाचा. त्याच्याही पूर्वीचं आणि काय सापडलं तर पुन्हा बदल होऊ शकतो. म्हणून इतिहासाला इदमित्थम असं म्हणणं फार कठीण असतं. हेच शेवट आहे, खरं आहे असं म्हणणं कठीण असतं. तर हे मठाची परंपरा किती जुनं होतं. म्हणजे असं विचार करा की एका व्यक्तीला सरासरी इतिहासात 30 वर्ष धरले जाते. एका व्यक्तीची कारकीर्द 30 वर्ष. स्वामीजी महाराज इथे मला वाटते 98 मध्ये एक 16 वजाकार ना 82 वर्ष मठाधिपती होते ते. बहुतेक एवढा दीर्घ काळ मला वाटतंय कुठल्याही मठाधिपती. तिघांची हे एकट्यानंच भेटले कारकीर्द. तिघांची कारकीर्द एकट्यानं भेटली. कारण त्यांच्या आधी होते ना त्यांना खूपच शॉर्ट टाइम भेटला होता. फार वर्ष नाही राहिले ते. थोडासा अस्थमा प्रकृती होती त्यांच्या आधीचे स्वामीजी होते ते. फार कमी काळ इथे राहत होते. ते कोल्हापूर शहरातच एक स्थान बनवले होते आणि तिथेच राहत होते सारखे. अस्थम्याचा त्यांना, कारण हे जंगल होता आणि अस्थमावाल्याने जंगलात राहणं हे फारच जिकिरीचं आणि कठीण काम असते. कारण ऑक्सिजन कमी असतो जंगलात. तुम्ही म्हणणार झाडं ऑक्सिजन सोडतात, दिवसा सोडतात, ते रात्री परत घेतात. जेवढा सोडलेले असतात तेवढा रात्री परत घेतात किंवा कमी प्रमाणात परत घेतात. रात्री ऑक्सिजन कमी पडतो. म्हणून अस्थमावाल्यांसाठी झाडीमध्ये राहणं थोडंसं जिकिरीचं असतं. परंतु स्वामीजी महाराज 82 वर्ष मठाधिपती राहिले. असं जर तुम्ही या 65 लोकांची 30 वर्ष जर धरला तर किती होते बघा. 65 गुणले 1952. 2000 वर्ष. 2000 वर्ष म्हणजे मठाची इतिहास इसवी सनच्या आसपासला गेली. जो आपण 1900 नाही, इसवी सन 600 ते 700 या काळात मठाची स्थापन झाला असावं असा आपण अंदाज बांधत होतो. तर आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे 1950 वर्ष म्हणजे जवळजवळ इसवी सनच्या आसपासला येसू गेला आणि हे आले असं असावं. आणि येसूचा प्रश्न नाही आहे. या देशात ही परंपरा अनादी काळापासून आलेली आहे. ऋषी मुनींची परंपरा या देशात अनादी काळापासून आलेले. अनेको गुरुकुल होते, ऋषिकुल होते, विद्यापीठ होते. त्यातले हे सिद्धगिरी मठ त्या काळात असावं. तेही जंगलातच होते पूर्वीचे.
गावच जंगलात होते त्यावेळी. गाव जवळजवळ पुरा देश जंगलात होता. जंगल नष्ट व्हायला सुरू झाली ती ब्रिटिशांच्या काळात. चांगले चांगले जी उभी सरळ किमतीची झाडं होते, खनिज तरी नेले, तयार संपत्ती त्यांनी जहाज भरून नेले, विमान भरून नेले, आणि झाडं सुद्धा नाही ठेवले त्याने. त्यांच्या देशातल्या खूप चांगल्या चांगल्या इमारती बांधण्यासाठी सरकार याच्यासाठी इथनं जहाज भरून साग, श्रीगंध अशी जी किमतीची झाडं होती ती झाडं सुद्धा तोडून नेले. आणि त्यातले थोडीशी भारतात तुम्हाला टेलिफोन लावून देतो, टेलिफोनच्या नावाखाली जंगल नष्ट केले. टेलिफोनला काम पूर्वी लाकडी रवायचे, आणि त्यानंतर रेल्वे आली. रेल्वेच्या खाली पटरीला टाकण्याकरता जंगल तोडण्यात आला. त्यात पण भरपूर जंगल नष्ट झाले. आणि मग नंतर जी लोक भारतीय आमची जी लोक होती, ओली झाड तोडत नव्हती पूर्वी. ब्रिटिशांच्या ह्या सर्व कारवाया पाहून ह्याही लोकांना सवय झाली की चला आपल्याला काय अडचण आहे, तोडूया. कारण आमच्या देशात पूर्वी कुठलं ओलं झाड जरी ओरबडायचं जरी झालं तर त्या झाडाला प्रार्थना करण्याची प्रथा होती. आयुर्वेदामध्ये कोणती तरी फळं, फुलं किंवा पानं, फांदी जर घ्यायचं असेल तर त्या झाडाला प्रार्थना करायची, पूजा करायची आणि प्रार्थना करायची, क्षमा प्रार्थना करायची. करून काढून घेतले तर त्याच्या मोबदल्यात दुसरी 10 झाडं लावून मग त्या झाडाला प्रार्थना करावी, अशी पद्धत होती आमच्याकडे. आणि ब्रिटिशांनी हे सगळे ध्वस्त केले आणि त्यांची बघून आमची लोक नंतर जंगल तोडीला सुरुवात केली. आणि बघता 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 देश सगळे उजाडला. पाण्यात थोडंसं जरी काहीतरी घाण टाकलं तर देवी गंगेची अपमान आहे असं म्हणत होते आमची लोक. घाण होऊ देत नव्हते. आणि गंगा मलिन झाली. यांचा युरोपियन सिस्टम भारतात आला, त्याचे अनुकरण केले आणि गंगाही गेली. मातीला वंदन करत होते. खेळाडू खेळायला गेला तर तुझ्यावर मी नाचणार आहे म्हणून तो क्षमा प्रार्थना करून मग उतरत होता मैदानात. पैलवान कुस्ती धरायला गेला तर त्या मैदानाला आधी वंदन करून क्षमा प्रार्थना करून त्याच्यावर खेळायला जात होता. घर बांधणारा माणूस भूमिपूजा म्हणजे त्या भूमीची क्षमा मागून तुझ्यावर मी एवढ्या जागेवर घर बांधतो म्हणून क्षमा मागून घर बांधत होता. आणि शेतकरी अवजार घालण्यापूर्वी पाडव्याला भूमी सुपोषणासाठी संकल्प सोडून मी जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे विष घालणार नाही, जमिनीचा धूप होऊ देणार नाही, अशा पद्धतीची प्रार्थना करून अवजार घालत होता. मी जरी माझ्या नांगराने माती उकरला तरी यातला एक कण माती बाहेर जाणार नाही, अशा पद्धतीने मी रक्षण करेन, असा संकल्प सोडत होता तो. पाडव्या दिवशी, युगादीच्या चैत्र पाडव्या दिवशी संकल्प सोडून पहिलं नांगर घालत होता त्या दिवशी शेतात. ही प्रथा होती. निसर्गाप्रती कृतज्ञता ही आमच्या देशाची. मी एवढ्यासाठी सांगितलं की जंगल संपला म्हणजे हे मड झाडीतच होती. महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा इथे सगळी जंगलच होता. या जंगलातनं वाट करत 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 इथे मठावर यावं लागत होतं. राजे महाराजे लोक जे होते आसपासचे ते इथे शिकारीला येत होते म्हणे एवढ्या जंगलात. म्हणजे हे तटबंदीला जे 2-3 दरवाजे आहेत ते संध्याकाळी 6 नंतर उघडले जात नव्हते.
का तर जंगली प्राणी सगळे कुठेतरी येऊन दारात बसले असतील म्हणून रात्री काही झाले तरी दार उघडलं जात नव्हतं. कोणाला यायचंय सूर्यास्तापूर्वीच मठात आत जायचं, सूर्यास्तानंतर मठ उघडला जात नव्हता. इथे आसपासला काही गाव नव्हता, गाव जवळजवळ एवढा लांब होता, कोण बघणार इथे, उघडला जात नव्हता. अशा ह्याच्यात या मठाची स्थापना झाली आणि तो जो ऐश्वर्य होता वनाचा, महाराजांनीच फक्त ते पाहिले. काहीही सुविधा तसं शून्य होते. एवढा जंगल असून सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची चणचण भासत होती. खालून वड्यातनं विहीर काढून तिथून पाणी वर आणत होते. इथे एक विहीर आहे आतमध्ये, 150 फूट खोलीला आहे आणि त्यातनं पाणी काढायचं म्हणजे दिव्यच होता. बैलाने पाणी काढावं लागायचं, कारण त्यातलं रशी असं ओढायला सुरू केलं तर दरवाजाच्या बाहेर जाते, इतकं ओढावं लागतंय त्याला, इतकं खोल आहे विहीर. नंतर बोर मारलं गेला त्यात आणि जे काही थोडीफार पाणी होती त्या बोरने तेही गेली. आणि महाराजांच्याच कृपेने त्यांच्या सल्ल्याने इथे बोर मारलंय प्रेरणा पार्कमध्ये. हे 150 फूट आहे आणि ह्याच्यापेक्षाही 15 फूट खाली आहे ती जमीन. तिथे मारले तर 65 फुटाला पाणी मिळाले आणि आताही अजूनही चालू आहे ते. का? या मठाची जेवढ्या छतावरची पाणी आहे ती सगळी विहिरीत सोडली आपण. ते वाहून असं बाहेर जात होती, आतल्या आत अंडरग्राऊंड ड्रेनेज केले त्याला. जेवढ्या मठात पाणी पडतंय ते सगळे पाणी त्या विहिरीत मुरायला लागले, त्या विहिरीत नेऊन टाकले. त्या विहिरीत टाकल्यामुळे त्या बोरला पाणी बारमाही झाले, नाहीतर फेब्रुवारीत ते गुळण्या टाकायचे. बारमाही पाणी झाले आणि हळूहळू त्या पाण्यामुळे आपल्या सगळ्यांची सोय झाली. आणि आता आम्ही त्या पाण्यावर मजा करायला लागलो सगळेजण, आणि झाडं सुद्धा मजा करायला लागले. झाडांना पाणी नव्हते. स्वामीजी महाराज भरपूर झाडं लावायला सांगायचं, पण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसल्या कारणाने बरीचशी झाडं पावसाआधी मरून जायची. दरवर्षी 5-10 हजार झाडं लावायला सांगत होती, आम्ही लावत होतो. पर्यावरणाच्या बाबतीत स्वामीजी महाराज अत्यंत प्रेमळ होते. तर पाणीच नसल्या कारणाने काय होत नव्हतं. पुन्हा हेही पाणी जेव्हा कमी पडले तेव्हा 2005 मध्ये स्वामीजी महाराजांचा आपण शतमानोत्सव केला, जन्मशताब्दी. त्या निमित्ताने संकल्प केला की नदीवरनं पाणी आणायचं. इथनं 5-7 किलोमीटर दूधगंगा नदी आहे, तिथनं पाणी आणले. तेव्हा सगळे झाडं आणि शेती हिरवागार झाला. का सांगत होतो हे सगळे? हे जंगल पुन्हा एकदा जंगल निर्माण झालं त्या पाण्यामुळे. आत्ता ड्रोनने फोटो काढले की मठाची जमीन जेवढ्या झाडाने भरलेले आहे तेवढीच मठाची जमीन ही ओळखते. मोजणी करायची गरजच नाही. जिथे शेकडो प्रकारची पक्षी आहेत, आज फुलपाखरू, शेकडो प्रकारची फुलपाखरू आहेत, साप आहेत भरपूर, इथे वानर भरपूर आहेत, जनावरही भरपूर आहेत. म्हणजे जवळजवळ 1000-1200 गायी आहेत आणि बैल आहेत आणि 20 वर घोडी आहेत आणि 200-400 कुत्रे आहेत आता. इथले सगळे धरून नेवले, तिथे ठेवले आणि तिथले आहेत आणि तेवढा त्याच्या दुप्पट पुन्हा इथे आले.
हॉस्पिटलवर आहे ती वेगळी, गुरुकुलवर आहे ती वेगळी, गोशाळेवर आहे ती वेगळी. काय सांगावं तुम्हाला. 2 बायका बघा भाकरी बडवायला त्या कुत्र्यांना. आत्ता 2 महिला त्या कुत्र्यांना भाकरी करायला 2 महिला आहेत तिथे आणि त्यांचा सांभाळ करायला 2 माणसं आहेत. जी प्राणी आहेत ते सुखात राहायला पाहिजे. गायी आहेत, 50 लोक त्यांची सेवेला आहेत. त्यांना खाणं पिणं शेण काढणं त्यांची निगा राखणं याच्याकरता 50 लोक त्याच्या सेवेवर आहेत. दुर्दैव बघा ना, आमच्याच सेवेला कोण नाही आहे. गरज नाही आहे, आपल्याला गरज नाही आहे, त्यांची करावं लागते. आपले आपण करू शकतो, त्यामुळे कोणाला ठेवायची गरज नाही आहे. आणि आज मठात 1000 लोक आहेत सगळी मिळून. आम्ही पूर्वी किती लोक असायचो, 10-20 लोक असायचो. एवढी माणसं आहेत, एवढी जेवतात असं म्हणायचे तेव्हा लोक. आता मठात 4-5 हजार लोक दर दिवशी प्रसाद घेतात. तरीही महाराजांची आशीर्वाद एवढा मोठा आहे, संपत नाही, कमी पडत नाही. हे सर्व सांगण्याच्या पाठीमागे ही एक तपस्थली आहे. आपल्या पूर्वजांनी इथे तपश्चर्या केलेले आहे, पूर्व पीठाधीश्वरांनी. आणि त्यात काही पीठाधीश्वर अनुभवी लेखक होते. म्हणून अध्यात्मशास्त्र जे आहे अभंग रूपात लिहून ठेवले. बहुतेक करून त्यांची भाषा कानडी असल्या कारणाने कन्नडमध्ये लिहून ठेवलेले आहेत. 500 अभंग आहेत, 500. त्या अभंगांचा कधी कधी आपण चिंतन करत असतो. हे जे अभंग आहेत सर्वही कूट अभंग जे असतात, भारुडी अभंग म्हणतो आपण, त्या धर्तीवरचे आहेत सर्व. जवळजवळ षटस्थलावर आधारित आहेत. षटस्थल म्हणजे आपल्याला माहिती असणार, अध्यात्मशास्त्रामध्ये शिवाद्वैतामध्ये एक टप्प्यानी साधना वर जाते. म्हणजे भक्तीपासून सुरू होते. भक्त, महेश, प्राणलिंगी, प्रसादी, शरण, ऐक्य, संत आणि ऐक्य अशी 6 टप्पे आहेत. हे बसवेश्वरांच्या काळापासून किंवा तेव्हा आधीपासूनही आमचे जे आगमशास्त्र आहे, आगमशास्त्राप्रमाणे हे टप्पे आहेत आध्यात्मिक साधनेचे. त्या धर्तीवर वचन लिहिले गेले आहे की इथे असणाऱ्या माणसांची साधना कशी असायला पाहिजे, याच्या वरच्या टप्प्यात गेला तर कसा असायला पाहिजे. 6 लक्षात राहतील. पुन्हा एकदा म्हणू मी. भक्तस्थल, माहेश्वर स्थल, प्राणलिंगी स्थल, प्रसादी स्थल, संतस्थल, शरणस्थल आणि ऐक्यस्थल. किती झाले? 6 राहतील लक्षात. कोण नाही ना आता इथे, म्हणून सावकाश आपण याचं चिंतन करायचं असं ठरवले. आता आपण 5 दिवस 5 अभंग बघणार त्यांचे. मी काय हे सगळे सांगायला लागलोय, 5 सत्संग आहेत, 5 हे मिळतात आपल्याला सत्र. प्रत्येक सत्रात एक अभंग बघायचं छानपैकी. आणि असं काय नाविन्य असं काय वाटत नाहीये, पण त्यांची भाषा भयंकर कडक आहे आणि भाषा थोडासा फार कठोर आहे. आणि कधी कधी आपण शिवराळ म्हणतो ना, अशा रागावलेली भाषा आहे. चांगले अस्सल शिवी पण आहेत त्यात, पण कानडी आहेत, कानडी आहेत.
तर ही एक एक स्थल, भक्त स्थल म्हणजे बाबा भक्ती म्हणजे प्रीती, भगवंतावरची प्रीती आणि प्रेम कसा असायला पाहिजे. आणि माहेश्वर स्थल म्हणजे भक्ती आहे ना, प्रीती आहे ना, ही श्रद्धेत परिवर्तित व्हायला पाहिजे. श्रद्धा कशी असायला पाहिजे, माहेश्वर म्हणजे श्रद्धा, श्रद्धा श्रद्धा विश्वास कसा असायला पाहिजे ते वचन त्या स्तरात येतात. तिसरं आहे ना प्राणलिंगी. प्राणलिंगी स्थल म्हणजे निष्ठा, भगवंतावरची आत्म्यावरची निष्ठा, श्रद्धा आहे ना, ती आता निष्ठेत परिवर्तित व्हायला पाहिजे. निष्ठा म्हणजे स्थिरता, ढगमगणं नाही. आणि त्यानंतर प्रसादी म्हणजे अर्पण. प्रसाद म्हणजे अर्पण आणि तृप्ती. प्रसाद शब्दाचा अर्थ भाव अर्पण करायचं आणि आता सर्व ही भगवंताची प्रसाद आहे या भावनेने स्वीकार करायचा. आणि याच्यानंतर संत अथवा शरणस्थल म्हणजे या सर्वही अध्यात्म आणि प्रपंचाचा दोन्हींचा ताळमेळ घालून संसारात कसं राहायचं याच्या संबंधातलं जो बोध आहे ती त्या स्थलावर येते. आणि त्याच्यानंतर ऐक्यस्थल म्हणजे आता सांगणं ऐकणं सगळे बंद झाले, आपल्या स्वानंदामध्ये आपण तल्लीन राहणं ऐक्यस्थल म्हणतात त्याला. आता इथे सांगण्याकरता ऐकण्याकरता गुरुही नाही, शिष्यही नाही, भक्तही नाही आणि कोणी नाही, आपल्या आनंदात आपण रममाण राहणं याला काय म्हणतात, राहतील लक्षात, जाऊ दे, राहिले तर राहू दे, गेले तर जाऊ दे, पण आपण एक 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 पाहत जाणार आहोत. का सगळेच होतील असं नाही आहे, जेवढे होतील तेवढे. अशा पद्धतीने हे 500 वचनांचं एक पुस्तक आहे. त्यात आपण भक्तस्थल जे आहे त्याचं एक वचन आजच्या चिंतनाकरता निवडलेले आहोत आपण. भक्त कोणाला म्हणावं, कन्नडमध्ये मी वाचतो आधी आणि नंतर त्याचा मराठी अनुवाद. भक्तस्थल. हळेಯ ರಗಟೆಯ ಹೋಲಬಲ್ಲರೆ ಭಕ್ತನೆಂಬೆ, ಹರಿವ ನೀರ ಹೋಲಬಲ್ಲರೆ ಭಕ್ತರೆಂಬೆ, ಭೂಮಿಯ ಹೋಲಬಲ್ಲರೆ ಭಕ್ತರೆಂಬೆ, ಇಷ್ಟುಳ್ಳಾತನೇ ಶಿವನಲ್ಲಿ ಸಮರಸವುಳ್ಳ ಸದ್ಭಕ್ತನೆಂಬೆ ಕಾಣ, काडिनोळगाद शंकर प्रिय चन्न कदंबलिंग निर्माय प्रभुवे. कळलं तुम्हाला? नाही, काही नाही कळलं. तुम्हाला काय, ज्यांना कन्नड येते ना त्यांनाही नाही कळलं. ज्यांना कन्नड येते की नाही त्यांना सुद्धा कळत नाहीये. का? भाषाच कूट भाषा आहे, भारुडी भाषा आहे. हळेय रगटेय होलबल्लडे भक्तरेंबे. मी भक्त कोणाला म्हणतो याच्याकरता खूप सुंदर विवेचन केलेले. भक्त कसा असायला पाहिजे आजपर्यंत ऐकला नाही तुम्ही, अशी त्यांची उपदेश आहे. हळेय रगटेय, रगटे म्हणजे गोधडी असते माहिती आहे. गोधडी जुनं झाल्यानंतर काय म्हणतात त्याला? गोधडी एकदम जुनं होते, जुनं झाल्यानंतर इतकं नरम झालेले असते तुम्हाला सांगतो ते. मग नंतर काय करतात ते, कन्नडमध्ये जुन्या गोधडीला रगटी रगटी असं म्हणतात. जुनं म्हणजे गोधडी शिवून एक 15-20 वर्ष झालेले आहे, असा कडकपणा काय राहिलेलेच नाही. ते कुठलंही कोपरं धरले की असं वागते, इतकं नरम झालेले आहे ते. काय म्हणतात त्याला मराठीत? मराठीत शब्दच नाही.
आ वाकळ आहे ना, वाकळ जुनं झालंय आता. वाकळ कसं एवढ्या हाताने शिलाई मारलेले असतो ना, कडक असते, ते चांगलं असते. आणि ते जुनं झालं ना, अर्धा मर्धा फाटलेले आहे आणि इतकं जीर्ण झालेले आहे की एकदम नरम झालेले आहे ते. हा काय म्हणतात? फटकोळ. फटकोळ नाही आहे, हा कोमल झालेले आहे ते. इतकं कोमल झालेलं आहे ना, त्याच्यावर झोपून 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 त्याचा वापर करून. वाकळ तुम्हाला माहिती आहे, वाकळाचा इतिहास सांगतो तुम्हाला. वाकळाने जर आपली आत्मकथा सांगितलं तर कसं असेल? मी पूर्वी शेतात शेतकऱ्यांनी मला नेऊन पेरलं, एक बीच्या रूपात होतो. शेतकऱ्यांनी शेतात नेऊन पेरलं, मी कपाशीचं झाड झालो. बरीचशी तणकट बिणकट माझ्या अवतीभोवतीने मला संपवायला आले होते, पण शेतकरी दादांनी मदत केली, ती सगळे मला दूर केले. आणि माझी ताकद एवढी की माझी मुळी 1.5 2 फुटापर्यंत खाली उतरले आणि पाणी आणले आणि मी उभा राहिलो. हळूहळू मोठं होत गेलो आणि नंतर मला फुलं आले आणि कुठल्या तरी मधमाशा आणि फुलपाखरू आले, माझी परागीकरण केले, फळं झाले त्याला. आणि ती फळं हळूहळू हळू मोठी झाली. मोठी झाल्यानंतर जसं उन्हाचा ताप वाढत चालला तसं फळं फुटायला लागले. फुटल्यानंतर आतून कपाशी मी प्रकट झालो बाहेर. प्रकट झाल्यानंतर शेतकरी आला आणि मला काढून घरी नेला. घरी नेल्यानंतर रचून ठेवला. 2-4 महिने मी आरामात बसलेलेच होतो तिथे. आणि नंतर सीझन आला कपाशी विकायची. सीझन आल्याबरोबरच पावसाळा संपला, विकायची सीझन आला आणि मला नेले जिनिंग फॅक्टरीला. आणि माझ्यातलं कपाशी वेगळं, दाणं वेगळं केलं आणि कापूस वेगळं केला. आणि कापूस मला एका ह्याच्यात बंडलमध्ये बांधलं किंवा तुडवलं, बांधलं आणि कारखान्याला पाठवलं. आणि तिथे धाग्यात रूपांतर केलं माझं. आणि ती धाग्याला आकार देऊन कोष्टीने माझं कापड बनवला. कापड बनल्यानंतर त्याच माणसाने मला रंगही दिला छानपैकी. त्या रंग दिल्यामुळे मी लोकांच्या अंगावर जाऊन बसू शकलो. ज्या शेतात मी उगवलं, ऊन वारा थंडी पाऊस सगळे सहन केला. आणि पुन्हा तीच परिस्थिती माझी झाली की आता लोकांचे अंगरक्षण करता करता त्यांच्या अंगावर ऊन वारा थंडी हे सगळे सोसत आणि त्या माणसांचे रक्षण करत 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 बरीच वर्ष काढलं मी. काढल्यानंतर एके दिवशी जरासं माझ्यात छिद्र पडायला लागले, झिजायला लागलं. असं लक्षात आल्याबरोबर आजपर्यंत मी ज्यांचे रक्षण केले होते त्या माणसाने एकाच दिवशी माझा त्याग करून टाकला. आणि नवीन वस्त्र जसंही आणला त्याने, त्या दिवसापासून माझं हाल इतका वाईट केला. आधी मी जिथे ज्या दोरीवर असायचो, आता दोरीतनं काढून मला देवळीत घातली. आणि हळूहळू मी तिथेच पडून सगळी बघत होतो. तेवढ्यात आजीचं लक्ष माझ्याकडे गेला. आजीने जुन्या साड्या होत्या त्या भिजवली, असं अंथरली, त्याच्यावर धोती अंथरली आणि वाळवली. चिकटले ते दोन्ही
आणि काय सांगायचं, त्या दिवसापासून आजीने धागा आणि सुई आणली, रोज टोचायला सुरुवात केली. इतकी टोचली, इतकं सहन केलं मी. आजपर्यंत ऊन वारा जेवढा सहन केला नव्हता त्याच्यापेक्षाही अधिक मला टोचली आणि मी ही सगळी सहन केला. माझी गोधडीची आत्मकथा आहे, होय ना. आणि सहन केला. आणि नुसतं मी बरं दिसत नाही म्हणून शिंप्याकडे गेली आणि चिंध्या आणली आणि चिंध्यांची तुकडे जोडून, ही म्हातारी एवढी हुशार, मी दिसू नये म्हणून त्या सगळ्या नव्या तुकड्या माझ्यावर लावून मला पुन्हा गायब करण्याचे प्रयत्न केले या म्हातारीने. आणि मी एक सुंदर गोधडी बनले. इतकं हिचा सगळी टाचणी टोचणी सहन करून मी एक सुंदर गोधडी बनले. सुरुवातीला घरची लोक मला अंगावर पांघरायचे. जसं जसं मी म्हातारी होत गेली तसं मला खाली घालून झोपायला लागले, होय ना. आणि जसं जसं मी आणखीन जुनं होत गेलो तसं लहान मुलांच्या पाळण्यात माझी तुकडे करून घातली. का? लहान मुलांना नरम लागते, संडास लघवी केलं तर जाऊ दे, आणि काय झालं तर जुनं आहे ती सगळी सोसून घेईल म्हणून मला लहान बाळांच्या खाली घातलं. आणि लहान बाळांचाही सगळी सेवा करून झाल्यानंतर त्याही कामाला येणार नाही असं वाटल्यानंतर मला आत्ता जरासं धुवून स्वयंपाकघरात नेलं आणि नेऊन भांडी उतरवायला चढवायला चुलीवरची माझी वापर केली. आणि ती काळी कुट्ट काजळ लागली मला. आणि त्यातही समाधान नाही झाले या घरच्या लोकांना. एके दिवशी मला एका मडक्यात घालून जाळले. जाळल्यावर मी काळं राख तयार झालो आणि ती काळं राख तेलात घालून उकळले. उकळून नवीन आणलेले बुट्टी आणि सूप जे होती त्याला लावली. लावून आता 25 वर्ष झाले बघा त्या बुट्टीत बसलोय मी. तसंच ही माझी गोधडीची कथा ही. असा कशाचाही कथा सांगता आला पाहिजे तुम्हाला, कळलं. रागटी म्हणजे हे जे जुनी गोधडी आहे जी असं धरले की असा मान टाकते, असा कडकपणा काय राहिलेले नसते, ते सांगायचं होतं मला. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य भक्ती म्हणजे किंवा भक्त कसं असतो तर त्या गोधडीसारखं असतो, जुन्या गोधडीसारखं. म्हणजे काय मी आत्ता सांगतो तुम्हाला. फक्त भक्त म्हणजे जुन्या गोधडीसारखं असतो, एक सांगितलं. दुसरं सांगितले भक्त म्हणजे वाहता पाण्यासारखं असतो. भक्त म्हणजे वाहत्या पाण्यासारखं असतो. भक्त म्हणजे मातीसारखं असतो. एवढं असेल तर भगवंताच्या ठिकाणी त्याला भक्त मानावं. भगवंताच्या ठिकाणी समरसता असणारा भक्त मानावं त्याला, असा काळसिद्धेश्वरांचं म्हणणं आहे. असं या वचनाचा उल्लेख आहे. आणखीन एक वचन आहे याच्यावरच. भक्त म्हणजे केळीसारखा असायला पाहिजे, भक्त म्हणजे गोळासारखा असायला पाहिजे, भक्त म्हणजे आंब्यासारखा असायला पाहिजे. असं असेल तरच मी त्याला भक्त म्हणतो, नाहीतर तो काय आमचा भक्त नव्हे असं भगवंत त्याला टाकून देईल. अशी भक्ती संबंधात आणि भक्तांसंबंधात काळसिद्धेश्वरांनी काही वचन लिहिलेले. आता ह्यातलं एक 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 बघायचं आहे बाबा. भक्त म्हणजे कशासारखं? जुन्या गोधडीसारखं. घरात कुठेही कोपऱ्यात जिथे ठेवाल तिथे सही. जोपर्यंत तारुण्य आहे ना तोपर्यंत किंमत आहे जगात, बरोबर. जोपर्यंत यौवन अवस्था आहे तोपर्यंत या जगात सगळ्यांची किंमत आहे.
तारुण्यावस्था जसं 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 कमी होत जातो तसं इथल्या सगळी वस्तू असो, व्यक्ती असो, जनावरं असो, कोणी असो, त्यांचा महत्त्व खरं म्हणजे वाढायला पाहिजे, तो हळूहळू कमी होतो. आणि कमी होतो याचा अर्थ ते थोडंसं नजरेआड होतात. कमी होतो याचा अर्थ ह्या जुन्या वस्तू ज्या आहेत हे थोडासा नवीन आल्याबरोबर जुनी आपोआपच नजरेआड होतात. आणि अशी असताना सुद्धा ती गोधडी कधी नाराज होत नाही. ती गोधडी आता मला कुठे कोपऱ्यात टाकले म्हणून एवढी दिवस माझा वापर करणारी या घरची लोक अचानकच नवीन गोधडी आल्याबरोबर मला कोपऱ्यात टाकले म्हणून त्या गोधडीने कधीही नाराजी व्यक्त केलेले नाही. आणि मला इतकी वर्ष ह्या लोकांनी तुडवले बडवले याचा त्याला खेद नाही. ती म्हणती जिथे असेन तिथे मी आनंदी असेन. का? माझं जीवन समर्पित आहे. माझं जीवन समर्पित आहे. मी माझ्यासाठी जन्माला आलेले नाही आहे, मी भगवंतासाठी जन्माला आलेले. आणि आता माझं संपूर्ण जीवन मी भगवंताच्या ठिकाणी अर्पण केलेले आहे. केल्यामुळे मला माझ्या जीवनात जे आनंद मिळवायचं होतं, मी कधीही मला टोचले म्हटले नाही, बोचले म्हटले नाही, मला तुडवलं म्हटलं नाही, मला बडवलं म्हटलं नाही, असं कधीही न समजता हे सर्वही भगवंताची माझ्यावर कृपा आहे असं समजूनच मी इथे राहिलेले आहे. याचा अर्थ असा की मी कधीही माझा अहंकार कुठेही प्रकट केलेले नाहीये. मी अत्यंत नम्रतेने मृदुतेने या जगात राहिलो. याचा अर्थ भक्त असणारा कधीही अहंकारी नसतो. एवढंच यातनं ग्रहण करायचं. जुन्या गोधडीसारखे असणारा म्हणजे तो कधीही कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही, स्पर्धा करत नाही, कधीही अहंकाराचा आव आणत नाही, कधीही अहंकाराचा आव आणत नाही. तो सदा नम्र असतो आणि जे जवळ येतील त्या सगळ्यांवर प्रेम करणारा असतो. गोधडीने, जुन्या गोधडीने कधीही असं नाही म्हटले की तरुण असेल तर ठीक आहे, वृद्ध असेल तर तू नको, लहान बाळ जर वापरायला आला तर तू कशाला शेंबड्या आलाय, असं नाही आहे. जे कोणी आहे सगळ्यांसाठी प्रिय आहे. म्हणजे गोधडीचा अर्थ गोधडी हे सर्वांनाच प्रिय आहे, सर्वांनाम प्रिय आहे. तसं माणूस कोणताही भेदभाव न करता, कुठलाही अहंकाराचा प्रदर्शन न करता सर्वांना जर प्रिय राहिला तर तोच देवाला प्रिय होतो, तो देवाना आवडतो. जो आवडतो सर्वांना तोची आवडे. हा, या वाक्यातनं काळसिद्धेश्वराने भक्तांची व्याख्या केलेली. भक्त कोणाला म्हणणार मी? या जुन्या गोधडीसारखं ज्याचं जीवन आहे, समर्पण आहे, त्याला मी भक्त म्हणतो. दुसरं त्यांनी म्हटलेले वाहत्या गंगेसारखे जे आहेत त्यांना मी भक्त म्हणतो. म्हणजे त्या भक्ताचा शरीर हे गोधडीसारखं नम्रतेचे प्रतीक असायला पाहिजे. आणि त्याचा मन आहे ना हे पाण्यासारखं असायला पाहिजे. कुठल्या पाण्यासारखे? साचलेले नव्हे. साचलेल्या पाण्यात डबकं होते, ते साचले की काय होतंय? डबकं होते. डबकं झाले की त्यात काय होतात?
क्रिमी कीट होतात आणि दुर्गंधी तयार होते. वाहतं पाण्यासारखं ज्याचं मन आहे. वाहतं पाणी कशी असते? निर्मळ, निर्मळ असते. तिच्यात काय घाण येत नाही असं कोणी समजायची कारण नाही. नदी ओढा वाहत असतात तर किनाऱ्यावरच्या खूप साऱ्या बऱ्याच गोष्टी त्यात येऊन मिसळत असतात, परंतु तिच्या प्रवाहापायी काहीही मालिन्य तिच्यात राहत नाही. तुम्ही किती घाण टाका त्यात, मैल 2 मैल जाईपर्यंत त्याला शुद्ध करून टाकते. काय टाकणार मी टाकून टाकून घाण टाकणार. आणि नदी वेगेन शुद्धती. आपल्या ऋषी लोकांनी म्हटलेले आहे की पाणी कशाने शुद्ध होते? नदी वेगेन शुद्धती. नदी वेगाने जर वाहत राहिली तर ते शुद्ध राहते. म्हणजे ज्याच्या अंतःकरण, ज्याचा मन शुद्ध आहे, स्वच्छ आहे, त्याला मी भक्त म्हणतो. घाणेरड्या मनाच्या माणसांना मी भक्त म्हणत नाही. ज्यांच्या मनामध्ये सर्व काही दुर्गुण भरलेले आहेत, दुराचार भरलेले आहेत, अनाचार भरलेले आहेत, दुर्गंधी भरलेले आहे. दुर्गुण दुराचार म्हणजे अनाचार म्हणजे हे दुर्गंधी आहे. हे दुर्गंधी ज्यांच्या मनात भरलेले, तो मला आवडत नाही. काळसिद्धेश्वरांचा भक्ताची व्याख्या आहे. ज्याचा मन वाहत्या पाण्यासारखं. पाणी वाहत असते. वाहणारे पाणी पिणारा आला तरी त्याला का म्हणत नाही. धुणारा आला जा धुवून जा म्हण. आंघोळ करणारा आला, हा ठीक आहे तू आंघोळ कर आणि जा म्हण. आणि एक जण आला, एखादा दगड टाकला, काही ऑब्जेक्शन घेत. तेवढ्या क्षणापुरते उडते आणि पुन्हा आपलं कार्य सुरू करते. आणि कोणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. त्याला जे येईल त्याला शुद्ध करणं. आपल्याबरोबर आला तर त्याला शुद्ध करून जायचं. आणि जिथेही जाईल त्याचा एक स्वभाव, कधीही चढावर नाही जायचं, कधीही चढायचा प्रयत्न करायचा नाही, कधीही उतार बघूनच चालायचं. आणि अवकाश भेटेल त्याला पाणी देतच जायचं. जमीन भेटली तर जमिनीला हिरवा करतच जाणार. तू बाबळीचा झाड आहेस का, तू आंब्याचा झाड आहेस का, तू नारळाचा झाड आहेस का, कोणाचाही भेदभाव करत नाही. सगळ्यांनाच पाणी देते. म्हैस आले तरी पाणी देते, गाय आले तरी पाणी देते, कुत्रा आलं तरी पाणी देते, कोंबडी आले तरी पाणी देते. मनुष्य कोणीही येऊ द्या, कशा करताही येऊ द्या, त्याला पाणी देतं. फक्त ते म्हणते मला एवढा अडवायचा प्रयत्न करू नको, मला वाहत राहू द्या, माझ्या वाहण्यामध्ये अडथळे निर्माण करू नका. वाहतं पाणी जसं शुद्ध बुद्ध राहते तसं या संसार नावाच्या प्रपंचात, संसार नावाच्या नदीत जो जीव चाललेले आहे तो वाहता पाण्यासारखा असायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी ह्यात येऊन पडतात, कानावर येऊन पडतात, काही शब्द, काही डोळ्यात येऊन पडतात, काही रूप, काही जिभेत येऊन पडतात, काही स्पर्शाला जाणवतात. या सगळ्या गोष्टी कितीही या शरीरावर, इंद्रियांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा भगवंताला अर्पित झालेले जे मन आहे ते मन ह्या सगळ्यांना शुद्ध आणि स्वच्छ करून घेणार. आणि मन जे आपल्या जीवनाला भगवंताला प्रिय आहे तेवढं ठेवून बाकी सगळ्या गोष्टी, सगळ्या मालिन्य काढून टाकणार. या जीवाच्या ठिकाणी असणारी सर्व मालिन्य म्हणजे मलिनता काढून टाकून जो शुद्ध बुद्ध रूपाने राहू इच्छितो तो भगवंताला आवडतो. भक्त म्हणजे पाण्यासारखं असतो. म्हणजे पाणी केव्हाही स्वतः शुद्ध करण्याचा. तुम्ही बघा
मी आता कालच गोव्यात गेलो होतो, परवा दिवशी. आपण तिथे एक मोठं टँक बांधलेले आहे, म्हणजे लहान मुलांना पोहायलाही होईल आणि बोटिंगलाही होईल म्हणून आपण एक मोठं टँक बांधलेलं आहे आणि पूर्ण पाण्याने भरलेले आहे. मी सकाळी 6:30 वाजता असं फिरत 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 गेलो. मला एक आश्चर्य पाहायला मिळालं. आणि तिथे काम करणारी मुलं त्यात आंघोळ करतात. आंघोळ करताना शॅम्पू गिंपू काहीतरी वापरून त्याची जे पुडे असतात तिथे पाण्यातच टाकले. आणि साबण लावणारी माणसांनी काय केले, साबणाची जे कागद असते वरचं प्लास्टिक ते त्या पाण्यात टाकलेले. एवढा मोठा टँक, म्हणजे ही हॉल आहे ना ह्याच्यापेक्षाही मोठा आहे तो. इतकं नितळ आहे आणि त्याच्यात निवळी झालेली आहेत, बेडकं आहेत, मासे आहेत, खूप काही झालेले आहेत. ते पाणी स्वच्छ ठेवतात सगळे मिळून. पाणी आपली स्वच्छता स्वतः मेंटेन करत असते. या पावसाळ्याचे दिवस त्याच्यात जे कागद टाकलेले आहे ना प्लास्टिकची, त्या कागदाला त्या पाण्याने काय करावं तर एका किनाऱ्याला लावले. जिथे उंची कमी आहे ना तिथे एका पायरीवर हे सगळे कचरा एका बाजूला नेले आणि ते पसरून जाऊ नये म्हणून त्याच्याकरता जाळी तयार केली. पाण्यातच जाळी म्हणजे शेवाळ्याची जाळी तयार करून अजिबात, मी जवळजवळ अर्धा तास थांबलो तिथे, की वारा येतो, छोटे छोटे लाटा येतात, काही झाले तरी त्या प्लास्टिकला तेवढं हालू देत नाही. ते म्हणजे तुला परत मी आत घेत नाही. बघा तुम्ही पाहिजे तर समुद्रात थोडा कचरा टाकून बघा. तुम्ही जिथे उभा राहून टाकला ना 2-4 मिनिटाच्या आत पुन्हा तुमच्याही पेक्षा मागे गेलेले असेल. ते आत घेत नाही काही. पाण्याचा एक स्वभाव आहे, पाणी सदाकाळ स्वच्छ राहू इच्छिते, फक्त तिला स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे तात्पर्य असं की मनुष्य वाहत्या पाण्यासारखा असायला पाहिजे, तर तो देवाला प्रिय होतो, चांगलं भक्त म्हणून घेतो, असा त्याचा अर्थ आहे. चांगलं भक्त व्हायचं असेल तर वाहता पाण्यासारखं स्वच्छ राहावं. आणि तिसरं कसं आहे, कोणासारखं आहे, मातीला जर सादृश्य होत असेल तर, माती सादृश्य असेल माणूस कसा असायला पाहिजे म्हणे, माती सदृश असायला पाहिजे. माती म्हणजे सॉइल. मातीसारखा जर माणूस असेल तर तो भगवंताला चांगलं भक्त म्हणून आवडतोय म्हणे. बघा या नवखंड पृथ्वी आपण ज्याला म्हणतो, या पृथ्वीवरच 7 समुद्र आहेत, हो ना. समुद्र इथेच आहेत. नवखंड जे म्हणतो, 7 खंड आता म्हणतात. आमच्या भारतीय शास्त्रात 9 खंड होते. हे सर्व ही पृथ्वीवर एक एक तुकडे पृथ्वीचे नवखंड म्हणतो यांना. आणि 14 भवन म्हणतो आपण, भुवन, तेही इथेच. 7 वरची 7 खालची असं म्हणतो आपण. याही मातीवरच आहेत. अनंत कोटी वर्षापासून सर्व जीव ह्या मातीवरच आहेत. झाडही याच्यावरच आहेत, घरही याच्यावरच आहेत, माणसंही याच्यावरच आहेत, पशु पक्षी प्राणी पाणी सगळे याच्यावरच आहेत. पण कधी भूमीने तक्रार केली का माझ्यावर बोजा एवढा का म्हणून? कधी एवढा बोजा वाहून सुद्धा क्षमया धरित्री कधीही कोणावर रागावली नाही. तिला तोडवतात किती लोक दर दिवशी, तोडतात किती लोक दर दिवशी, तिचा खड्डे काढतात किती लोक तिची, आणि वारा तिचा धूप करून नेते, पाऊस तिला वाहून नेते,
तरी सुद्धा कोणावर नाराज नाही झाली. तिच्यावर इतक्या गाड्या फिरतात, रेल्वे फिरते, माणसं फिरतात, जनावरं फिरतात, इतकं बोजा घेऊन सुद्धा माझ्या मस्तकावर बोजा जास्त झालेले असं कधीच तिनं म्हटलेलं नाही. हिच्यासारखं लिंगांग सामरस्य म्हणजे लिंग म्हणजे परमात्मा, अंग म्हणजे शरीर, देहभाव आणि आत्मभाव हे वेगवेगळे न समजता आत्माच मी आहे किंवा परमात्म्याचाच मी एक अंश आहे असं समजणारा जो भक्त आहे, भगवंताचा जो दास आहे, तो दास सुद्धा हे सर्व ही भगवंताचा कार्य आहे, माझा काही नाही आहे. हे जे भार वाहिलेले आहे मी नाही वाहत आणि हे सर्व ही भगवंतच वाहतो. माझ्या संसारात, माझ्या जीवनात मला इतकं लोकांची बोजा व्हायचं आहे, तितकं लोकांची बोजा व्हायचं आहे, अमुक काम करायचं आहे, तमुक काम करायचं आहे, कार्याची बोजा आमच्यावर आहे, विचारांची बोजा आमच्यावर पडतो दर दिवशी, आणखीन आचारांची बोजा आमच्यावर येऊन पडते. कितीही बोज आमच्यावर जरी पडला तरी हे वाहणारा मी नाहीये, हे सर्वही तो परमात्माच वाहतो असं जी माती समजते, तसा जो समजतो तो मला प्रिय आहे. भक्तांची व्याख्या आहे. माती हे सर्वही वाहून सुद्धा कधीही माझ्यावर बोजा झाले, कधी कोणावर नाराज नाही. एवढी बोजा टाकले म्हणून माती कधी नाराज झाली नाही. पिकं द्यायचं ती देती, फळं द्यायचं ती देती, एक दिला तर 1000 करून देते. असा कुठली बँक आहे जगात? एक दाणं टाकलं, पावसाळा सुरू होताना भाताची एक दाणं टाकलं त्याला 5-25 फुटवे येतात आणि लोंबे येतात. प्रत्येक फुटव्याला एक एक लोंबे येते आणि त्या लोंबीला 100-200 दाणे असतात. 20 लोंबी आणि 200 दाणे, 200 गुणिले 20 जे 4000 दाणे झाले. एका दाण्याला 4000 4 महिन्यात करून देणारे कोण आहेत या जगात? असा बँक आहे? 1 रुपया बँकेत ठेवला, 4 महिन्यानंतर तुम्हाला 4000 देणार आहे 1 रुपयाला. अशी कुठली बँक आहे? 1 रुपयाला 400 करून देणारा कुठला बँक आहे? नाही. एकच बँक आहे, भूमी बँक. माती काहीही टाका तुम्हाला दुप्पट करून देते, 4 पट 1000 पट करून देते. एक झाड लावला छोटासा, आंब्याचा एकच कुई लावला, एक 2-3 वर्ष त्याचा सांभाळ केला, बस ती माती असं भरभरून द्यायला सुरू करते त्या झाडाला. झाड काय देते त्याच्या प्रति मातीला? काय नाही, 4 पानं गाळते, 4 आणि पडलेली पानांचा फक्त तिला खाद्य म्हणून खत होते. पण ही देते केवढी? दरवर्षी हजारो फळं देते. देऊन मी दिलेले असं कधी सांगायला आली? एवढ्या झाडांच्या सगळ्या मुळी आपल्या पोटात घेऊन कधी नाराज होऊन तुला उलट सुलट करून टाकेन म्हणून उपडून टाकले कुठल्या झाडाला? नाही. सहनशीलता म्हणजे माती, अनेको पट्टीने परत देणं म्हणजे माती, आणि सदाकाळ सर्वांसाठी समर्पण म्हणजे माती, आणि कायम उपकार करत राहणं म्हणजे माती. माती कधीही अपकार करत नाही. आजपर्यंत कोणाचाही वाईट केलेलं नाही मातीने. आजपर्यंत कधीही कोणाला काही नाही म्हटलेलं नाही मातीने. तसं जो माणूस मातीसारखा या जगात वावरतो, कोणाचाही राग मनात धरलेला नाही मातीने. इतकं तिच्यावर तुडवलं. कबीर म्हणतात ना, किती तुडवतोस तुडव, एक दिवस असा येईल मी असं तुडवेन तुला परत वरच येणार नाही.
अशी कल्पना आहे कबीरांची. माती असं कधी म्हटले नाही. माती म्हणते तुडव, तुला मडकं बनवायचंय बनव, आणि नुसता तुडवून सोडला त्याला नाही, उन्हात वाळवला. उन्हात वाळवून समाधान झालं, अग्नीत भाजला त्याला. म्हटले तू काय अग्नीत भाजला? अग्नीत भाजून गप बसला नाही, गरम पाणी भरला त्यात, पुन्हा जाळ घातला त्याला खाली. ती म्हणते काहीही हरकत नाही, तुला काय करायचं कर. का? मी जे आहे ना, मी न बदलणार आहे. एके दिवशी ही मडकं फुटलं तर काय होणार? मी परत मी मातीच आहे. आधीही माती आहे आणि हे सर्व झेलतानाही माती आहे, आणि अंत्य शेवटी शेवटला मी मातीच आहे. तसं भक्त आहे ना, भगवंताला अर्पण होण्यापूर्वी, भक्ती करतानाही आणि भक्तमय जीवन जगत असताना सुद्धा मी देवाचाच आहे, असं मातीसारखं ज्यांच्या जीवनात राग नाही, लोभ नाही, त्याग आहे, क्षमा आहे, समृद्धी आहे, ज्यांच्या जीवनात त्याला भक्त म्हणावं. ज्यांच्या जीवनात त्याग आहे, समृद्धी आहे, प्रेम आहे, क्षमा आहे, या सगळे गुण असतील तर त्याला भक्त म्हणावं. भक्त म्हणजे मातीसारखा असतो. भक्त म्हणजे केळीसारखा असतो. केळी लहान मुलांनाही आवडते, म्हाताऱ्यांनाही आवडते, कारण त्याला दात लागत नाही, होय ना. असं भक्तिशास्त्र असं आहे, गरिबालाही चालते, श्रीमंतालाही चालते, लहान मुलांनाही चालते, तरुणांनाही चालते, म्हाताऱ्यांनाही चालते. राम राम म्हणायला काय लागते? काही लागत नाही. भक्ती ही केळीसारखं आहे, आणि भक्ती ही त्याच्यापेक्षाही गुळासारखं आहे. केळीला जरा चावायला तरी लागते, याला चावायला सुद्धा लागत नाही, नुसतं ठेवायचं. भगवंताचे नामस्मरण म्हणजे हे गोळासारखा जो चाकतो, गोळासारखा सगळ्यांना आवडतो. मुंगीपासून माणसापर्यंत गुळ कोणाला नकोय असं नाही. असा प्रेमळ जीवन ज्याचा आहे तो भक्त. आणि शेवटचा काय सांगितलं? भक्त आंब्यासारखा आहे, नुसतं ठेवायचं नाही, सुरसुर सुरसुर खेचायचं त्याला, बरोबर असा ओढतात त्याला. अरे माणूस म्हणजे इतकं प्रेमळ असायला पाहिजे, प्रत्येकाला त्याची आवड, आकर्षण प्रत्येकाला आवडायला पाहिजे तो. असं असेल तर, आंब्यासारखा असेल तर मी त्यांना भक्त म्हणतो. हे भक्तांची स्वभावाची वर्णन करतात. नाहीतर उगाच काय हे वेशभूषा केली, मी अमुक केली, नाटकं करून काय भक्त होणार आहे का? आम्ही बरीच मंडळी नाटकीय भक्त आहोत, आहे ना. आमच्याकडे भक्त आहेत हौशे, गौसे आणि नवशे. हौशे म्हणजे उगाच हौस आले म्हणून गेला, असा काय जायचं म्हणून गेला नाही, सगळे चाललेत, हौस आला याला बघितल्याबरोबर हौस होते, हौस निर्माण होते काही लोकांना, हौशे भक्त म्हणतात त्याला. गौसे म्हणजे आता गवसले सोडायला नको, अनायासीच मिळालेले आहे तर करूया, हे काय करायचं म्हणून नाही केले, गवसलं म्हणून. हौसे गौसे, हा 90 वर्षापर्यंत चालते, घे त्याला काय होते. यांना काय म्हणतात? मिळायचं असेल तर आजच मिळू द्या म्हणतात. नवस फेडायचं असेल, अरे 90 वर्षापर्यंत मी काय आजच मरणार आहे का? देऊ, उद्या देऊ, परवा देऊ. ह्यांना काय म्हणतात? नवसे. मजेशीर आहेत आमच्याकडे भक्त. अशी भक्ती नव्हे. भक्ती ही आता काळसिद्धेश्वराने जसं सांगितलं, भक्त असा असायला पाहिजे, त्याचा प्रेम कसा असायला पाहिजे भगवंतावर, अन्य जीवसृष्टीवर, तर असा असायला पाहिजे, तर त्याला मी भक्त म्हणेन. ही काळसिद्धेश्वरांची आहे की नाही जरासा वेगळा, छानपैकी आहे. आज एक वचन झाला, उद्या दुसरं, संध्याकाळी दुसरं बघायचं. ते दुसरं आहे ना, काय म्हणतात ना, झाडून झाडलेले बरं.
आता तुम्हाला बरं वाटलं हे ऐकल्यावर, आपलीच वर्णन ऐकल्यानंतर. आम्ही कशी आहोत, आमची वर्णन आता काळसिद्धेश्वरांनी किती छान केले, हे बरं वाटलं. संध्याकाळी झाडतात जरासा, झाडतात म्हणजे काय, बडवतातच चांगले. संसार हेयस्थल म्हणतात त्याला. जेव्हा श्रद्धा निष्ठा घनिष्ठ व्हायचं असेल, श्रद्धा निष्ठा पक्व व्हायचं असेल, तर कशावरची तरी आसक्ती कमी होणं गरजेची असते. त्याचा सांगतात. आम्ही काय काय करतो नमुना, आणि त्या नमुन्याने काय भक्ती होणार नाही. त्या नमुन्यात जर अडकलो तर पुढे जाता येणार नाही. म्हणून दुसरी भाग सांगतात की प्राणलिंगी सांगण्यापूर्वी संसार हेयस्थल सांगतात. संसार हे म्हणजे संसार किती छान आहे हे सांगतात. ते आपण संध्याकाळी बघू. राजा